समिका शट अप. काही काय बोलतेस तू? आई या सगळ्यात माझी काहीच चूक नाहीये. नाही कशी? चूक झाली आहे तर शिक्षा पण होणारच. इन्स्पेक्टर साहेब, ओ मालक का पकडताय तुम्ही? त्याने माझ्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला, त्याला पकडायला सोडा मला. आज झाला शमिका मॅडम, आता कितीही नाटकं केली ना तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलाय आता, आणि पुरावा बघितल्यावर तुमच्यावरचा जो विश्वास होता ना तो पण निघून जाईल. कसला पुरावा? दाखवतो. हा पुरावा. देवांश, मी प्रेम करते तुझ्यावर. आपण एकमेकांसाठी किती परफेक्ट आहोत. आपलं स्टेटस सेम आहे. आपण एकमेकांसाठी बनलोय देवांश. इन्स्पेक्टर साहेब, देवांश, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तू माझा आहेस देवांश, प्लीज. तू माझा आहेस, ओके? शमिका, सई तुम्हाला कसं माहिती तिकडे हा मोबाईल आहे म्हणून? मी कुठेही जाणार मी जे नाही. सांगते ते ऐका माझं. तुम्ही इथं निघा प्लीज. तुम्ही इथं निघा प्लीज. शमिका दीक्षित, देवांशवर तुम्ही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि त्यांची फसवणूक केल्याबद्दल तुम्हाला अटक करण्यात येते. घेऊन चला यांना. असं कसं म्हणता तुम्ही? अहो थोडा मला सोडा म्हणते ना. अरे पंचली, आता घरात कोण नाही तर हाच चान्स आहे. आल्या गेलेल्यांच्या डोळ्यात मिठमोहऱ्या पडू दे, दृष्ट लावणाऱ्यांचे डोळे फुटून जाऊ दे. या सई, आई, आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय मीन सई, जर मी तुमचं ऐकलं असतं, तुमच्या जजमेंटवर जर विश्वास ठेवला असता, कदाचित हे सगळं घडलंच नसतं. पण इथून पुढे मी खरंच काळजी घे. इथून पुढे मला माणसांवर विश्वास ठेवायला जर अवघडच जाणार आहे. म्हणून कोणालाच डोक्यावर बसू द्यायचं नाही, कळलं? आणि बायकोचं ऐकायचं. तर ह्या पुढे आयुष्यभर बायकोच ऐकणार आहे मी. करेक्ट. बरं, मी फ्रेश होऊन येते. देवा, तुझ्यासाठी कॉफी ठेवते. प्लीज प्लीज बस.